सांगलीमध्ये जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव अज्ञातांनी एका रात्रीत बदललंय। राजाराम बापू पाटील हे नाव होतं, त्या जागी ते खोडून राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं लिहिलेलं आहे। आता या प्रकारामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा हा कारखाना आहे, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी हा कारखाना सुरू होऊ न द्यायचा इशारा दिला होता। त्यामुळे जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातला संघर्ष आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित पुढाऱ्यांना झालेली आहे। आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहे, तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना। तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धुराड पेटवूच देणार नाही। मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे। आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथं बाद झालं। या कमानीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल पाटील यांनी, पाहूयात। जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण आहे ते जत येथील हे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना। या राजाराम बापू सहकारी कारखान्याचे मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीकडून नामकरण करण्यात आलं होतं आणि आता या स्वागत कमानीवर कारखान्याच्या हे नामकरण रात्री करण्यात आलं होतं, ते आता हटवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून हे नामकरण करण्यात आलं होतं। काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिला होता की हा सभासदांचा कारखाना आहे आणि तो परत जयंत पाटील यांनी करावा आणि जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात ठिणगी पडली होती आणि या नामकरणामुळे परत एकदा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारखाना प्रशासनाकडून या ठिकाणी हे नामकरण केलेलं जे पोस्टर होतं ते काढण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।